असते ना त्याचे परिणाम छान जाणवतात. ज्यांना चांगली झोप लागते, ज्यांचे जे स्वप्न पडलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी लक्षात राहतात, अशा लोकांना त्याचा परिणाम जाणवतो. आणि अशा लोकांनी मला प्रत्यक्ष सांगितलेलं आहे जेव्हा मी तमालपत्राचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा. त्या पद्धतीनं आता आज काय करायचं, नवरा बायकोच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असतो, बापाच्या आणि मुलाच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असतो, आईमध्ये मुलीमध्ये दुरावा निर्माण झालेला असतो. असं ज्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे अशासाठी काय करायचं, जर लोक आपल्याकडं पाहिजे असतील परत तर हळद घ्यायची, हळदीची पुडी बांधायची, स्वामी समर्थांचं नाव घ्या किंवा तुमचं जे कोण देव असेल त्याचं नाव घ्या, उशाखाली ठेवायची. ही 16 दिवस उशाखाली ठेवायची पुडी, तीच पुडी ठेवायची, बदलायची नाही पुडी. आणि हरवली तर दुसरी ठेवा. काय करायचं, 16 दिवस पुडी ठेवायची. आणि पुडी ठेवताना तुमचं जे देव आहे त्यांना सांगा की माझं नातं संपूर्णपणे प्रेमात निर्माण झालेलं आहे, आमच्या दोघांतला वाद संपलेला आहे, आम्ही दोघं आता एकत्र खूप छान नांदतो आहेत घरात आणि अशीच आमच्यावर आशीर्वाद ठेव, असं सगळं म्हणून ती पुडी हातात घ्यायची अशी तसं म्हणायचं आणि उशाखाली ठेवायचं. हा मंत्र रोज म्हणायचा. हळदीची पुडी करायची, हातात घ्यायची, रोज सांगायचं आमच्या दोघांचं नातं निर्माण खूप छान झालेलं आहे आणि आता आम्ही एकत्र छान नांदतो. तुम्ही आशीर्वाद दिला देवांचा, जे काय असेल ते तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला कळेल. तुम्हाला जर काय फरक पडला तर मला कमेंटमध्ये पण लिहून पाठवा की आम्हाला फरक पडला म्हणून. श्री स्वामी समर्थ.